स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, आपल्या प्रभावी लेखणीतून आणि अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे जगविख्यात प्रबोधनकार, समाजसुधारक, साहित्यभूषण, समाजभूषण, साहित्य सम्राट, साहित्यरत्न, शिवशाहीर, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महागाव तालुक्याच्या समाज बांधवांच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक महागाव इथं अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळेस कलगाव येथील भगवान शिवाजी भांडवले या युवकाची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आलं। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार राजेंद्र नजरधने, प्रमुख पाहुणे नगरपंचायत महागावचे नगरसेवक शैलेश कोपरकर, बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते, महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब, पंचायत समिती माजी उपसभापती रामचंद्र तंभाके, तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड राजूभाऊ राठोड, नगरसेवक गजानन साबळे, सुनीताताई डाखोरे, इंगोलेताई, जयश्रीताई नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, गजानन पाटील, सरपंच विजय भांडवले आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर अडलुरे सर यांनी तर आभार प्रदर्शन साहेबराव रणखाम यांनी केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला अभिवादन करून महागाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत हुपाडे, उपाध्यक्ष विशाल रणखाम आणि सर्व सदस्य महागाव शहरातील तथा तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित समाज बांधवांनी सहकार्य केलं। मराठी 9 न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रसाद शिंदे, महागाव।